देश के भावी प्रधानमंत्री माननीय श्री राहुल गांधी जी आ रहे हैं। राहुल गांधी पुण्यात आहेत आणि आपण सुद्धा पुण्यात आहोत. पुणे म्हणजे प्रेम. लव यू ऑल. हिला राहुल गांधींचा ऑटोग्राफ मिळालेला आहे आणि आता ही म्हणजे राहुल गांधीने कसं इंग्लिशमध्ये बोललं मला हे खूप आवडलं कारण जे आपले हे प्रधानमंत्री त्यांना येतच नाही काय. Now everyone knows like who is the like real Pappu in this India. Yeah. पप्पू आता पप्पा झालेले आहेत आणि तुम्ही तोंड का दाखवून आला? कारण आम्ही बीजेपीचे. जिथे राहुल गांधींचं भाषण होणार आहे या साईडला विद्यार्थिनींना त्यांनी जागा दिली आहे, या साईडला विद्यार्थी आहे, मेल्स आहेत. तिथे अशा घोषणा वैयक्तिकरित्या आपल्या देशाच्या पंतप्रधानावर केल्या जात आहेत. जस्ट द थिंग आय वांट से टू देम इज आप मोदी के अंधभक्त हो. राहुल गांधी पुण्यात आहेत आणि आपण सुद्धा पुण्यात आहोत. आता राहुल गांधी इकडे यायचेत, या सगळ्यांशी बोलायचेत, या सगळ्यांना त्यांना ऐकायचं आहे. काँग्रेस म्हणतंय की या कार्यक्रमाचं नाव आहे छात्रो की गुंज, तर तिकडे भाजप म्हणतंय की या कार्यक्रमाचं नाव असायला हवं पैसो की गुंज. कारण अर्थातच आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. राहुल गांधी यांचं रिलॉन्चिंग रिब्रँडिंग होतं आहे, पॉलिटिकल हा सगळा इव्हेंट आहे. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वाभाविकपणे भाजपकडनं बोलल्या जात आहेत. पण या आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे या ज्या मुली इथे आलेल्या आहेत त्यांना नेमकं काय वाटतंय, त्यांच्यासोबत आलेल्या पालकांना काय वाटतंय, इथे आलेल्या प्रत्येक माणसाला काय वाटतंय, ही खरी आपली समजून घेण्याची गोष्ट आहे. आणि तीच समजून घेण्यासाठी आज आपण पुण्यात अख्खा दिवसभर फिरणार आहोत. राहुल गांधी यांचा छात्रो की गुंज हा कार्यक्रम नेमका कुठे होतोय, तिथं आपल्याला जायचं आहे. तिथे कसं जायचं, तिथे गेल्यानंतर काय काय आहे, कोण कोण आलंय, काय काय म्हणतंय, सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ बघाच. राहुल गांधींनाही भेटण्याचा प्रयत्न करूयात. त्यांची झलक आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपली जाते का हेही बघूयात. चला, नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोल भिडू बघताय. पुणे मेट्रोचं हे आर-टी-ओ मेट्रो स्टेशन आहे आणि इथनं आपण बाहेर पडलो की डाव्या बाजूला राहुल गांधी यांचा कार्यक्रम होतोय छात्रो की गुंज. तुम्ही म्हणाल की तू बिग फॅन, अरे मी पण फॅन आहे तुझा. तर राहुल गांधींचा पण फॅन आहेस का तू? आलोय. ऐकायला आलायस? होय. बरं बरं. कुठनं आलायस? मी शिवाजीनगर. शिवाजीनगर. तुला काय पैसे बिसे मिळाले नाही का? नाही काही नाही काही नाही. स्वतःच्या पैशाने आलाय? स्वतःच्या पैशाने आलोय. मेट्रो घेऊन आलोय, कार्ड दाखवतो. आम्ही सकाळपासून ऐकतोय की काही माणसांना 30-35 हजार रुपये दिले, व्हिडिओ बनवा, टाका. अजिबात नाही. असं काही आहे का? अजिबात नाही. मला कोणीही मी काय तुम्हाला ब्लेम नाही करत, मी नो विचारतो. नो नो तुम्ही विचारू शकता, तो तुमचा हक्क आहे आणि मी बोलणार हा पण माझा हक्क आहे. बरोबर. मला कोणीही 1 रुपया दिलेला नाही. आम्ही स्वतः उठून तयार होऊन इथं आलोय आवरून आणि सगळी लाट त्यांच्या विरोधात असताना आम्ही आलोय. बिकॉज मैंने कोशिश की थी. मी स्वतः काहीतरी एवढासा प्रयत्न केला एज्युकेशन सिस्टीमसाठी, हे मला उद्या जाऊन समाधान राहील. बरं, हलका हलका पाऊस सुरू आहे. फोटो काढतोय, फोटो पोच द्या. पोच नाही, हसा ना जरा. राहुल गांधींना भेटायला आला? हा, राहुल गांधीला बानेरवर. पण ते भेटणार आहेत का तुम्हाला? आता भेटतात का नाही भेटतात आता ऐकायला आलात? त्यांचा प्रश्न. ऐकायला पण आलात? भेटायला तर आता आलो तर त्यांच्यासाठी. भेटायची इच्छा आहे, भेटायची इच्छा पण आहे. ऐकणार आहात शेवटी त्यांना? हा, ऐकू ना त्यांचं ऐकायचं. राहुल गांधींचे फॅन आहात की काय असं? राहुल गांधीचेच फॅन. हे तुम्ही काय काय करताय हे सगळं? आम्ही प्रोटेस्ट आलो. राहुल गांधीच्या स्पीचसाठी आलोय. प्रोटेस्ट स्पीच. स्पीच ऐकण्यासाठी. हो. आता तुझ्या टी शर्ट वरती छात्रो की गुंज, राहुल गांधीचा फोटो असं सगळं दिसतंय मला. गांधी सर, हा, गांधी सरांचा फोटो दिसतोय. मग हे काय तुम्ही छापून घेतलं सगळ्यांनी की कसं केलं काय? ऍक्च्युली हे आम्हाला म्हणजे लाईक छापूनच घेतले असं म्हटलं तरी चालेल, काय हरकत नाही. कोणी म्हणे तुम्ही स्वतःहून हो, छापलं हो, की हो. काय केलं? नाही स्वतःहूनच. तुम्ही मुलींनी? येस आमचा ग्रुप होता. देन वी डिसाइडेड लाईक की आपण असं एकदम हे करू अँड विल गो फॉर इट. असं काय कॉन्ट्री काढली का त्यासाठी? कॉन्ट्री, हां आता कॉन्ट्रीज काढणार ना आम्ही, म्हणजे ग्रुप आहे म्हटलं पोरींचा. यासाठी विचारतोय की भाजपकडनं थेट आरोप होतोय
या इव्हेंट आहे, काही कोटी खर्च केले गेलेले आहेत, विद्यार्थ्यांना घेऊन येत आहेत, तर मला समजून घ्यायचं की तुम्ही तशा आलात का? नाही नाही तसं काही नाही, हे आमच्या स्वइच्छेनं आम्ही आलोय. तुम्ही कुठून आलात? तुम्ही कुठून आलाय? म्हणजे काय सिक्रेसी आहे, काय लेवलची सिक्रेसी आहे, त्या बोलल्या पण नाहीत. मास्क पण आहे, टोपी पण आहे, जॅकेट पण आहे, जबरदस्त. नमस्कार, काय म्हणता? एकदम छान एकदम. एक मिनिट एक मिनिट अहो थांबाव 2 मिनिट. पावसात भिजायलोय, थांबाव ग 2 मिनिट. चला आज जाऊया. चला पुढे चला पुढे चला. बरं ते आता अजिबात थांबू देत नाही. आणि आता एक गोष्ट आहे, इथून बसेस येत आहेत आणि त्यातनं मोठ्या संख्येने सगळे कार्यक्रम ऐकायला येत आहेत. पुढे पार्किंगची व्यवस्था आहे. इथून हा जो रस्ता जातो तिथे सगळ्या बसेस पार्क होणार आहेत. तिथेही जाता येत आहे का बघूयात. आणि हा गेट आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. राहुल गांधी पण इथूनच आतमध्ये जाणार आहेत आणि मीडियाला पण इथूनच एंट्री आहे. पण आपण एकदा तिथे किती बसेस आल्यात हे जरा बघून येऊयात. इथनं जाऊयात पुढे पुढे. इथनं आत जायचं आहे. बस पार्किंगची व्यवस्था आहे. एवढी सगळी जागा पार्किंगसाठी आहे. इथे सगळ्या बस लागल्यात आणि इथनं ही सगळी मंडळी तिथं त्या सभागृहामध्ये जाणार आहेत. कुठून आलात तुम्ही? कोल्हापूरवरनं आलाय. आणि किती एक्साइटमेंट आहे राहुल गांधींना ऐकण्यासाठी? भरपूर, खूप जास्त. हो, जास्त म्हणजे जास्त. स्वतःच्या इच्छेनं आम्ही भरपूर जणी 50भर मुली आम्ही आलेलो आहोत स्वतःच्या इच्छेने. आणि खाण्यापिण्याची काय व्यवस्था? म्हणजे तिथे करत बराच वेळ जाईल आता. हो, आम्ही सगळे आमची स्वतःची सोय केलेली आहे. जेवण देखील झालेलं आहे. म्हणजे फक्त पुणे नाही तर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आहे. जसं की हे सगळे कोल्हापुरातनं आलेले आहेत. वेगवेगळ्या भागातनं मोठ्या संख्येनं इथं मुली, सगळ्या विद्यार्थिनी, महिला वर्ग येत आहेत. आणि शिक्षणासोबतच महिला सुरक्षितता हा मुद्दासुद्धा त्यांचा आहे. राहुल गांधी त्याच्याविषयी सुद्धा बोलतील का याच्याविषयी सुद्धा त्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. आत्ता या पार्किंगमधनं आपण पुढे जाऊ आणि ज्या गेटनं आपल्याला एंट्री मिळणार आहे त्या गेटपाशी जाऊयात. बरं, आता तुम्ही मगापासून विचार केला असेल की मी हा पास गळ्यात घालून का फिरतो. तर हा पास इथे खूप महत्त्वाचा आहे. ज्याच्याकडे पास नाही त्याला इथे एंट्री नाही आहे. इथनं एंट्री नाही आहे कारण इथं VIP एंट्री आहे. मीडियाला पण इथूनच एंट्री आहे. आपण इथून आता आज जाऊया. काहींना परत पाठवलं त्यांनी. पासशिवाय पोलीस सोडतच देत. बरं, इथनं आता आज जाऊयात. तर मग आपण VIP गेटमधनं आतमध्ये येऊन इथं या जिथं कार्यक्रम होतो आहे तिथं आलेलो आहे. AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या कॉलेजमध्ये आपण आलो आहे. आणि आत्ता इथनं अजून पुढे आपल्याला चालत जायचं आहे. बघू द्या त्यांचं नकली आहे की असली आहे काय बोलतो सर? नकली आहे की असली आहे हे पण चेक करतात. आहे ना? मग सर करावं लागेल. नकली सापडलं का काय? हो सर, माहीत पडतो ना सर. ते झेरॉक्स वगैरे असतं. माहीत पडतं. जबरदस्त. थँक्यू सर. एकदम कडक सिक्युरिटी आहे. आता पुढे जायचं आहे. इथून आत गेलो खूप चालायला लागलं आपल्याला. मला भारत जोडो यात्रा कव्हर करायला आलं का असं वाटायला लागलं. एवढं चाललो आहे तिथून मेट्रो स्टेशनपासून. आता आत जाऊया आणखी. सर नमस्कार. नमस्कार. जेनजी एकदम जोरात आहे. बघतोय. राहुलजी यायला अजून वेळ आहे किती? कॉन्सर्ट सुरू करून सेटल करून मग बोलून घेऊ. 5:30 पर्यंत वगैरे येतील. ते आता इकडचं आमचं एकदा लावून दिलेलं आहे. राहुल गांधी यायला अजून थोडा वेळ आहे. तर सेटअप वगैरे सुरू आहे. हर्षवर्धन सकपाळ भेटले ते सांगतात. काँग्रेसचे सगळे मोठे नेते आत्ता या क्षणाला माझ्या मागे आहेत. स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ पण आलेत. आणि आत्ता थोडं आत जाऊयात. आता म्हणजे सगळे म्हणजे इथे मला सतेज पाटील दिसत आहेत. मगाशी इथे यशोमती ठाकूर उभ्या होत्या. अतुल लोंढे आहेत. स्वतः हर्षवर्धन सकपाळ आहेत. आणि त्यांची सगळी आता राहुल गांधी येण्यापूर्वीची सगळी लगबग सुरू झालेली आहे. कारण आत्ता काही मिनटं आहेत ज्यानंतर राहुल गांधी इथे येतील आणि प्रत्यक्ष या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. बरं, आत्ता सभागृहामध्ये जाऊयात. स्टेज कसा आहे, तिकडे अरेंजमेंट कशी आहे, राहुल गांधी कुठे उभे राहणार आहेत, कुठे बोलणार आहेत, मीडियासाठी कुठे स्टँड आहे, तिथे किती कॅमेरे लागले आहेत हे पण दाखवतो. पुढे आत जाऊयात. म्युझिक वाजतंय, लाऊड म्युझिक आहे आणि इथून आत जायचं आपल्याला. इकडे सगळे मीडियाचे कॅमेरे लागलेत.
माझ्या डाव्या बाजूला तिकडे सगळी तयारी झालेली आहे. हां, तिकडे त्यांच्या हातामध्ये सावित्रीबाई फुलेंचं पुस्तक दिसतंय. राहुल गांधी असं ते म्हणतायत, घोषणा देत आहेत. आणि हां, पुढे तिकडे जाऊ, पुढे तिकडे जाऊ. राहुल गांधी यायला अजून थोडा 15-20 मिनटं आहेत. तर आता इथनं पुढे चालत जातोय पुढच्या सगळ्या गेटवरती, काय काय चालतंय बघतोय. तर आता हे सगळे असे आता इथं का उभे आहेत राहुल गांधी दिसणार म्हणून. हा उत्साह राहुल गांधींच्या आगमनासाठी सगळेजण वाट बघत आहेत आणि परिवर्तन होणार हे नक्की आहे. हे लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर 100% परिवर्तन होणं गरजेचं आहे. हे टी शर्ट तुम्ही छापलेत ते काय कसं काय. छात्र राहुल गांधी स्वागतासाठी आज अखंड महाराष्ट्रातून मुलं मुली यायला लागलेले आहेत. आणि तुम्ही टी शर्ट वगैरे छापले ना, तर विरोधक काय म्हणतात माहिती, तुमचे विरोधक ते म्हणतात की हा इव्हेंट केला जातोय म्हणून, ब्रँडिंग केलं जात आहे. त्यांनी केलेलं इव्हेंट आणि आम्ही केलं तर चालत नाही, असं नसते चालत. हे लोकशाही जर टिकवायची असेल, आम्ही ग्रामीण भागातून आम्ही कोल्हापूरमधून आलो आहे. लोकशाही टिकवायची असेल तर ह्या सत्याच्या मार्गाने जायला पाहिजे. आम्ही सनदशीर मार्गाने कार्यक्रम घेतोय. त्यांनी केलेला इव्हेंट चालतोय, आम्ही केलेलं चालत नाही. बरं दादा, कुठून आले माणूस जीवा भावाचा लिहिलंय कोणासाठी, राहुल गांधींसाठी की काय. हा, आळंदी मरकळवरून आलोय मी. अच्छा. आळंदी मरकळ जवळूनच आलोय, 30 किलोमीटर अंतरावरून. राहुल गांधी साहेबांचं म्हणजे आजची परिस्थिती खरं सत्य सांगण्याची आलेली, तर ते सत्य सांगितलं पाहिजे. आणि आजचं विद्यार्थ्यांचं भविष्य घडण्यासाठी तर खरं राहुल गांधी सारख्या नेत्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. पक्ष कुठला बी असू द्या. तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते का. तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते खरं सांगा. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. आम्ही कार्यक्रमाला आलो नाही आहे, मी रँडमली येत होतो. मी इथं बघितला त्यांचा प्रोग्राम इथे चालू होता. तिथे मी आतमध्ये गेले असल्यावर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कुठलाही प्रोग्राम घ्या, पण मी छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवू इच्छितो. तुम्ही कुठलाही प्रोग्राम घेताना कुठल्याही नेत्यावर, वरिष्ठ नेत्यावर टिप्पणी हा करायचा नाही. वैयक्तिकरित्या टिप्पणी तुम्ही करू नका. ही क्लिप तुम्ही ऐकू शकता. आतला व्हिडिओ आहे का. हा आतला व्हिडिओ मी काही वेळापूर्वी काढलेला आतला व्हिडिओ आहे, जिथे राहुल गांधींचं भाषण होणार आहे. या साईडला विद्यार्थिनींना त्यांनी जागा दिली आहे, या साईडला विद्यार्थी आहे, मेल्स आहेत. तिथे अशा घोषणा वैयक्तिकरित्या आपल्या देशाच्या पंतप्रधानावर केल्या जात आहेत. जे आधीचे भाऊ होते, मी त्यांच्यासोबत कम्प्लिटली डिसॅग्री करतो. मी त्यांचं पण आर्ग्युमेंट ऐकला. ते बोलत होते की प्राईम मिनिस्टरवर असे कमेंट्स करणं चुकीचे आहे. बट मी त्यांना पण एक प्रश्न विचारतो की ज्यावेळेस आपले प्राईम मिनिस्टर हे बोलतात की 56 करोडची गर्लफ्रेंड आणि काँग्रेसची विधवा, तर हे सगळं त्यांनी आपल्यापासून या सगळ्या गोष्टी सुधारायला लागल्या पाहिजे. राहुल गांधी जिंदाबाद. थांबा भाई, ओके, हिंदी में बोलिए. मैं वैसे तो हिंदुस्तान से हूँ, मैं हरियाणा प्रांत से हूँ. ये देश, ये हिंदुस्तान बहुत प्यारा है. महाराष्ट्र हो, गुजरात हो, बिहार हो, उत्तर प्रदेश हो, हरियाणा हो, ये पूरा गुलदस्ता है. और इस गुलदस्ता की सुंदरता तभी है जब हम सब मिल के चलते हैं. आज छात्रों की आवाज़ को बुलंद करने के लिए, छात्रों के गूंज कार्यक्रम में देश के भावी प्रधानमंत्री माननीय श्री राहुल गांधी जी आ रहे हैं. और ये कार्यक्रम पूरे देश का पहला एक ऐसा कार्यक्रम है, केवल लड़कियां इसमें हिस्सा ले रही हैं. छात्रों का गूंज कार्यक्रम में ये महिलाओं का प्रोग्राम. राहुल भावी प्रधानमंत्री आप कह रहे हैं, तो जो भाजपा वाले हैं वो तो कह रहे हैं कि रीब्रांडिंग है, रीलॉन्चिंग है. भैया, भाजपा वाले तो अपने जो कर्मकांड उन्होंने किए हैं उसको ढकने के लिए दूसरों में दोष दिखा रहे हैं. की फॅन झालात म्हणून. त्यांची लिडरशिप, त्यांची पॉवर, त्यांच्या एज्युकेशनबद्दल नॉलेज वगैरे सगळं, आणि त्यांची जी आहे म्हणजे जे गरीब लोकांबद्दल त्यांची सहानुभूती आहे ती आवडते आम्हाला.
आणि आम्हाला असं वाटतं की नेक्स्ट PM राहुल गांधीच असावा. हे बघा छोटे छोटे राहुल दिसत आहेत. हे इथनं एकीकडे म्हणजे भाजप प्रचार करते म्हणते या सगळ्यावरती की ब्रँडिंग आहे की हा सगळा रिलॉन्चिंग आणि रिब्रँडिंग पॉलिटिकल इव्हेंट आहे. तर राहुल गांधींचं ब्रँडिंग येतनं होत आहे का? तर होत आहे. ही मुलं जे काही मास्क घालून टी-शर्ट घालून फिरताना दिसत आहेत तो एक प्रकारे पॉलिटिकल ब्रँडिंगचा प्रकार आहे. हे आपण मान्य करूयात. पण हा प्रकार कुणीच केला नाही किंवा बाकीचे करतच नाही आहेत आणि काँग्रेसनेही करू नये असंही म्हणणं थोडंसं अन्यायकारक ठरू शकेल. पण होत आहे हे मान्य करूया. राहुल गांधी म्हणून फिरताय त्यांचीही प्रतीक्षा आहे आता सगळी येण्याची. अच्छा मी मगापासून 10-15 मिनिटं ऐकतोय. आणखी अर्धा 1 तास 2 तास जरी नाही आले तरी त्यांना ऐकूनच जाणार आम्ही आता. आम्ही आलो इथनं वागडून आलोय. पहिल्या 2 आम्ही ऑनलाईन केलंय म्हणजे नाही का ऑनलाईन बघितलं. 12 वर्ष वाट बघितली अजून 10 मिनिटांना काय होतंय. नाव एव्हरीवन नोज लाईक हु इज द लाईक रिअल पप्पू इन दिस इंडिया. या पप्पू आता पप्पा झालेले आहेत आणि डाऊनफॉल कसा जरी असला तर राईज मात्र राहुल गांधी सारखा असावा प्रत्येकाचा, कारण ते माणूस स्वतःच्या याच्यावर झालेला आहे. चला आता राहुल गांधींना भेटूयात. 15-15 मिनिटं ऐकत आले तर पुढे जाऊयात. इंतहा हो गई इंतजार की असं म्हणण्याची वेळ आमच्यावरती आलेली आहे. कारण आम्ही एवढं फिरलो आहे दुपारपासनं आणि आता 6:15 वाजलेले आहेत. राहुल गांधी अजून इथनं येणार आहेत. म्हणजे आम्ही मगाशी त्यांच्या गाड्यांचा ताफा इथनं जाताना बघितला. आता तो इथनंच परत येईल. पण तो मगाशी असा गेला होता पुणे रेल्वे स्टेशनच्या दिशेने. आत्ता तो इथे असा आतमध्ये कार्यक्रमाला जाणार आहे. त्यामुळे अमर कॅमेरा लावून इथे बसला आहे. राहुल गांधी कधी येत आहेत हे आम्हाला टिपायचं आहे कॅमेरामध्ये. 6:15 वाजलेत आणि एक्साइटमेंट वाढली आहे. म्हणजे आज सगळ्या मुलांमध्ये एक्साइटमेंट वाढली आहे जी दिसते. तर बघूया इथनं येत आहेत. तुम्ही तोंड का दाखवून आला? कारण आम्ही BJPचे. BJP तिला वाटलं तुम्ही तोंड का दाखवून आलीस तर म्हणते आम्ही BJPचे. नाही आम्ही फुल राहुल गांधी फॅन आहे. मी फुल म्हणजे किती? टोटली. मला कोणताच पॉलिटिशियन आवडत नाही पण मला राहुल गांधी खूप आवडतं. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप छान आहे. अच्छा सेन्स ऑफ ह्युमर खूप छान आहे. खूप छान आहे. ते जे बोलतात ना स्पीच वगैरे देतात खूप मस्त देतात. आता फायनली तिथनं गाड्या येताना दिसत आहेत आणि हे सगळे एक्सायटेड आहेत. कारण ताफे जात आहेत तेव्हा राहुल गांधी दिसणार आहेत का याची सगळी एक्साइटमेंट यांच्यामध्ये आहे. तर ते हात दाखवतात का? ते सगळे मोबाईल घेऊन आहेत तिकडे. आणि राहुल गांधी दिसलेत. राहुल गांधी दिसलेत. हात दाखवलाय त्यांनी. हात दाखवलाय आणि हे सगळे शांत झालेले आहेत. आता हे सगळे शांत झालेत. त्यांची ऑर्डर आलेली आहे काय नाही करू शकत आता. दुपारपासून इथून गेलोय. अधिकृत अरे भाई आधी यायचा राजा. आधी बाहेर जे कॉन्वॉय येणार आहे बाहेर जे कॉन्वॉय येणार आहे तर मी बाहेर थांबणार नसतं. फक्त मीडिया बाहेर जर येणार आहे तर बाहेर थांबणार नाही. फक्त मीडियावाले या. आणि आम्ही कसे बसे इथनं आतमध्ये आलोय आणि आता पुढे काय चाललंय बघूयात. आणि आता अनाऊन्समेंट होते राहुल गांधी स्टेजवर येणार आहेत आणि त्याच्यानंतरची ही सगळी एक्साइटमेंट आहे. राहुल गांधींचं नाव घेतलं
मोठ्या स्क्रीनवरती राहुल गांधी दिसत आहेत आणि त्याच्यानंतरची सगळी एक्साइटमेंट आहे. तिथे एक मोठी स्क्रीन लागली आहे ज्याच्यावर राहुल गांधी दिसतात, ती तिकडे आहे. हा, आणि सगळ्यांना तो शॉट हवा आहे आणि राहुल सुरू झालं. दिल्लीत भेट झाली आपली, दिल्लीत एंट्री करताना. ओके. राहुल गांधींचं भाषण सुरू झालंय आणि आत्ता एक्साइटमेंट थोडीशी थांबली. लोक कान देऊन ऐकतायत. थोडा थोडा आवाज येतोय पण आता सगळे ऐकू लागलेले आहेत, त्यामुळे ते चेअर थांबलेले आहेत. आता हा हात असा घेऊन आलाय. म्हटलं काय झालं तर म्हणाला कालचं प्रकरण काल होत असतं. हो कालचा ते COPमध्ये ज्यांनी मुलीला मारहाण केली तर आम्ही तिथं फक्त मुलींसोबत बोलायला गेले होते. तर आम्ही तिथं बोलता मॅटर एवढा वाढला की पोलिसांनी लाठीचार्ज केली. तर त्या प्रकारे आमचे युवक काँग्रेसचे 3 पदाधिकारी जखमी झालेले आणि त्यापैकी मी पण एक आहे. माझा पण हात त्यांनी फ्रॅक्चर केलं आहे. म्हणजे हा ना, काय नाव तुझं? रेहान बाबुडे. हा पक्का काँग्रेसवाला आहे. म्हणजे हात गळ्यात टाकलाय त्याच्यावर पण हा राहुल गांधींचा बॅच लावून आलाय. ही दाखव ना, ही कमाल आहे, ही कमाल आहे जी. थकवणारा आजचा दिवस होता. छात्रों की गूंज ऐकून बघून आता आपण या गेटमधनं फायनली बाहेर पडतोय. पण थोडी एक्साइटमेंट यासाठी आहे की मुलांना काय वाटतं राहुल गांधींबद्दलचं त्यांचं मत हे सगळं ऐकल्यानंतर बघितल्यानंतर काय बनले हे मला विचारायचं. ऐकला का पूर्ण कार्यक्रम? ऐकला का? हो, काय आवडलं? छान बोलले ते. मुलींच्या प्रश्नांवरती बोलले की काय काय समस्या फेस कराव्या लागतात मुलींना, ते सगळं की एज्युकेशन सिस्टीम कशी सुधारली पाहिजे वगैरे. तुम्हाला काय वाटलं हे असं आपले पैसे खर्च करावे, इकडे यावं, राहुल गांधींना जर ऐकावं? मुलींसाठी काही चांगलं घडणार असेल तर आम्हाला आमचे पैसे खर्च करायला काहीच वाटणार नाही, कारण आम्ही पण त्याच आहोत ना. मी स्वतः नीट प्रिपरेशन करते आणि नीटचा पेपर लीक झाला आहे, त्यामुळे जे काही दुःख होतं ते आम्हालाच माहिती असतं. पण राहुल गांधींनी जे काही तत् मांडणी केली आजच्या सगळ्या त्यांच्या संवादामध्ये, तुमच्या अपेक्षांची पूर्तता झाली का? म्हणजे ज्यासाठी तुम्ही आलात म्हणजे 50% तरी होईल असं तरी वाटतंय. तू बघितलास कार्यक्रम, ऐकलास, काय आवडलं तुला? मला हे आवडलं की राहुल गांधीने कसं इंग्लिशमध्ये बोललं, मला हे खूप आवडलं. कारण जे आपले हे प्रधानमंत्री त्यांना येतच नाही काही. आता लहान मुलांसमोर आपण काय बोलायचं? बरं, तुला इंग्लिश बोलले ते खूप आवडलं की आपला नेता इंग्लिश बोलतोय, पण त्यातलं तुला काय, कोणतं वाक्य, कोणता विचार खूप आवडला? की ते आमच्या मागं इतके उभे आहेत, आमच्या मागं ते आम्हाला इतकं सपोर्ट करतायत, हेच मला आवडलं. हे तुला आवडलं. अशी सगळी गमतीशीर वेगवेगळी मतं आहेत. पुढे जाऊ. तुम्हाला काय आवडलं? तुम्ही जे मनात काहीतरी घेऊन इथे आला असाल की हे ऐकायला मिळेल, ते झालं का खरं? हो, एक्चुअली द थिंग वॉज सेफ्टी ऑफ वुमेन. लड़कियों को हैरेस किया जाता है, लड़कियों की बातें, लड़कियों को दबा के रखा जाता है, इसके बारे में कोई मंत्री बोलता नहीं है, कोई नहीं बोलता. और जो बोलते हैं वो बोलते हैं हम लड़कियों की सेफ्टी करेंगे, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. अरे एक स्लोगन से कुछ नहीं होता भाई देश का. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, अब आओगे 4 नारे लगाओगे चले जाओगे. इसको बोलते हैं चीज़. बेटियों की सुननी पड़ती है कि बेटियों को क्या तकलीफ है. आप जब तक सुनेगी नहीं. नेता ने ऐसा कोई प्रोग्राम अरेंज नहीं किया है. लड़कियों को स्पेशली बुला के उनकी बात सुनिए, उनकी तकलीफें सुनिए. ये फर्स्ट टाइम है. आप खुद से आई या फिर कोई नहीं, वो जो एक्चुअली हमें बहुत बातें सुनने में मिल रही है. मुझे भी हाँ, कि बातें सुनने मिल रही है कि राहुल गांधी ने रुकना, हम लोग को जैसे पता चला कि मतलब ऐसा कुछ होने वाला है, राहुल सर आने वाले, हम लोग के दिल में उनके लिए इतना प्यार है, हम यहाँ पर खींचे चले आए. सच बात है ये. वो जो खबरें फैल रही है कि राहुल जी ने पैसे देकर लड़कियाँ बुलाई है,
जस्ट द थिंग आई वांट से टू देम इज आप मोदी के अंधभक्त हो. आता काय झालंय इकडे इकडे हिची खूप क्रेज आहे कारण हिला राहुल गांधींचा ऑटोग्राफ मिळालेला आहे आणि आता ही म्हणजे बरं कसा मिळवलास कुठे भेटलीस काय खरं सांगू मी लवकर आली होती मी एकदम फर्स्ट लाईनीमध्ये उभी होती आणि मी नेहमी राहुल गांधींना ऐकते मी घरून ठरवून आली होती मी एक लेटर लिहून आली होती माझा आजचा अजेंडा होता मला ते लेटर त्यांना द्यायचं आहे त्यांचं ऑटोग्राफ घ्यायचं आहे सेल्फी आय कुडंट मेक इट हॅपन मग मी काय केलं मी अर्ध भाषण चालू असताना जवळजवळ 8:15 8:30च्या दरम्यान मी बाहेर निघाली मी सगळ्या ऑफिसर्सला विचारलं की ते कोणत्या वेनी येणार आहेत दे डिडंट से एनिथिंग मग मी काय केलं कोणीतरी पॉलिटिशियन आलं होतं त्यांचा ग्रुप एक भिंत जंप करून येत होते मी त्यांच्या ग्रुपमध्ये घुसले ॲज इफ मी त्यांच्याच बरोबर आहे आय जम्प द वॉल आणि मी इकडे येऊन उभी राहिले पोलिसांनी हटवलं तिकडनं मी इकडे तिकडे टाइमपास केला अँड द वे अँड द मुवमेंट हिज कार केम आय जस्ट जम्प इन आय सेड ही सॉ मी ही सेड हाय अँड आय गॉट दिस ऑटोग्राफ अँड आय हँड ओव्हर माय लेटर मला खूप आनंद झाला आहे आज इतका आनंद की बस अँड थँक्यू सो मच फॉर रेकॉर्डिंग तिच्याकडे एक आयुष्यभर लक्षात राहील अशी आठवण तिला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळाली आहे आणि ती घेऊन ती आता घरी चालली अशी बरीच पोरं आहेत तिथे की ज्यांनी त्यांचं काहीतरी मिळवलं आहे जे काहीतरी ठरवून आले होते आता कार्यक्रम संपलेला आहे आणि हे दोघं भेटलेत कुठून आले होते आम्ही इथूनच ताडीवाला रोडवरनं हां ताडीवाला रोडवरनं तिथून जवळूनच आले होते का आले इकडे असंच प्रोग्राम होता तर राहुल गांधींना बघायला आलो होतो राहुल गांधीनं बघायला आले होते बघितलं का बघितलं पुढे जाऊन बघितलं पुढे जाऊन बघितलं कसे वाटले चांगलं वाटलं हां चांगलं वाटलं चांगले वाटले आत्ता जेव्हा शेवटचा हा व्हिडिओ मी शूट करतोय तेव्हा 9:15 वाजून गेलेले आहेत आणि इथे सगळी आता आवरावर सुरू झालेली आहे राहुल गांधी इथनं गेलेले आहेत मुलं मुली सगळे इथून बाहेर पडलेले आहेत त्यांच्याशी आपण बोललो आहे एक गोष्ट दिसली या सगळ्यामध्ये म्हणजे ज्या प्रश्नापासून मी सुरू केलं होतं की छात्रो की गुंज की पैसो की गुंज या प्रश्नाचं उत्तर मला नाही सापडलं तुम्हाला सापडलं असेल तर तुम्ही लिहा ते कमेंट बॉक्समध्ये पण राहुल गांधी या माणसाची या नावाची प्रचंड क्रेज या घडीला जेनझीमध्ये आहे ती दिसते त्यांच्या बोलण्यातनं व्यक्त होते हे आपल्याला या सगळ्या प्रतिक्रिया आणि इकडचा सगळा माहोल बघून मान्य करावा लागेल अर्थात पॉलिटिकली ज्या सगळ्या रिब्रँडिंग रिलॉन्चिंगच्या गोष्टी बोलल्या जात आहेत आता त्या सगळ्या किती होतील यातनं किती काळ टिकतील हा सगळा फार पुढचा मुद्दा आहे पण पुण्यात हा ब्लॉग करत असताना या निमित्त दिवसभर फिरल्यानंतर जे निरीक्षण दिसलं ते हेच आहे की राहुल गांधी या माणसाची क्रेज आहे आणि ती जबरदस्त आहे विशेषतः जेनझीमध्ये या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळला आहे माझा सहकारी अमर सकपाळ आणि प्रणव सुर्वे याने बोलभिडूसाठी पुण्यातनं मी गुरुप्रसाद